आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। दिवा शहर में पानी की समस्या को दूर करने की मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के विभाग प्रमुख प्रकाश पाटिल दिवा स्टेशन स्थित 4 दिन से भूख हड़ताल पर बैठे हैं। मनसे के सचिव प्रशांत गावड़े ने यह भी आरोप लगाया है कि दीवा में टैंकर माफिया के कारण पानी की कमी है और यह टैंकर माफिया राजनीतिक रूप से श्रेष्ठ है। मनसे के दिवा के विभाग प्रमुख प्रकाश पाटिल के साथ अन्य पदाधिकारियों ने इस भूख हड़ताल का समर्थन कर इस श्रृंखलाबद्ध हड़ताल में शामिल हुए हैं। मनसे द्वारा पानी की गंभीर इस समस्या की ओर ध्यान आकर्षित करने के लिए दिवा शहर के इस भूख हड़ताल में नागरिकों का भारी समर्थन मिल रहा है। दिवा से सारा पुरी की रिपोर्ट। यांच्याकडे एका अधिकाऱ्याची कंप्लेंट करून त्यांनी इन्क्वायरी लावून पाणी माफियांवर कारवाई करायला लावली। पण जसे पांघर साहेबांची बदली झाली तर आपण दिवा चौकात बघू शकता काही लोकांना तिथून मेन लाईनवरून 2चे, कोणाला 1.5चे, कोणाला 4चे असे इनलिगली टॅप दिलेले पाणी विकण्यासाठी। आणि जेव्हा मी पूर्ण दिव्यामध्ये फिरलो, सर्व गल्लोगल्ली दिव्यातली बघितली, तिथे बघितलं तर प्रत्येक माणूस हा महिन्याला 500 ते 700 रुपये देऊन पाणी विकत येतोय आणि TMCचं बिल ज्या लाईनीचं भरतो त्या लाईनीला पाणीच येत नाही। पण जे पाणी माफिया आहेत त्यांच्याकडनं पाणी घेतलं की पाणी येतो त्यांना आणि TMCवाल्यांना काही प्रमाणात निधी उपलब्ध असून माझ्या राजूदादांनी पण निधी उपलब्ध करून दिली होती। पण जे TMCचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी ती निधी घेण्यात मनाई केली। आंबे गावासाठी ती लाईन टाकायला घेतली तर त्यांना आम्ही पाठपुरावा केला, विचारणा केली, नाही होतो आम्ही रोड झाल्यानंतर टाकू लाईन। आता रोड पुन्हा फोडून लाईन टाकणार आहेत। त्यांना जाणून बुजून यांना पण कुठेतरी हप्ते भेटतात म्हणून हे लोक आता या पाणी माफियांचा साथ देत आहेत। आगासांमध्ये जे पाणी टँकरवाले जे पाणी विकत आहेत त्यांना तिथं दिव्यामध्ये जेव्हा 5 दिवस पाणी नव्हता तर तिथे बोरिंग मारून आम्हाला पाणी द्या, पण त्या टँकरवाल्यांना पण 5 दिवस पाणी नव्हता कारण जी मेन TMCची लाईन आली होती ती काठी साईडला फुटली होती। ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की टँकरवाले हे आपल्या TMCचं आपल्या हक्काचंच पाणी विकत आहेत आणि हे सर्व यांचं जो हिली बघत आहे इथे इथले स्थानिक पाणी माफिया असतील किंवा काही राजकीय अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी, हे सर्व तुम्ही आता दिव्यामध्ये बघाल फिराल की यांच्यामध्ये तुम्ही बघा 6 महिने 8 महिने गेल्यानंतर नवीन बाईक नवीन गाडी येते। हे सर्व पाण्याची प्रशांत गावडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काही जणांना 8 लाखाची महिन्याला इन्कम आहे पाण्यामधून, काही लोकांना 2-3 लाखाची इन्कम आहे। तर काल काही पालिकेतील अधिकारी आले होते पण आम्हाला त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर इथल्या प्रभाग समितीतले अधिकारी होते यांच्यावरती बिलकुल विश्वास नसल्यामुळे आज आम्ही प्रत्यक्ष ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत रावसाहेब यांना आम्ही जाऊन भेटलो असताना त्यांना आम्ही वस्तुस्थितीची जाणीव करून दिली की दिव्यामध्ये कशा परिस्थितीमध्ये काय काय सुरू आहे। म्हणजे जेव्हा इथे आमचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील हे आंदोलनाला बसले त्याच्यानंतर आज पालिकेचे कर्मचारी येऊन जागोजागी ज्या बिल्डिंग्समध्ये मोटर्स लावल्या होत्या पाण्यासाठी या मोटर्सवर कारवाई करत होते आणि नागरिकांना सांगत होते की उपोषणाला बसल्यात त्यामुळे त्यांनी आम्हाला कारवाई करायला सांगितली। म्हणजे आंदोलनाचा कुठेतरी वेगळा विषय पालिका अधिकारी पसरवत होते। तर त्याबद्दलचा व्हिडिओ आहे तो आज आम्ही आयुक्तांसमोर दाखवला की कशाप्रकारे इल्लिगल लाईन्स कापण्याचं सोडून ज्या लोकांना तुम्ही पाण्याचं जर प्रेशर दिलं तर लोकांना का हाऊस आली आहे का की मोटर लावून तिथे लाईटीचंही बिल भरा टोरंटचं। म्हणजे प्रेशर यांनी पाण्याचं द्यायचं नाही, त्यानंतर आंदोलन केल्यानंतर लोकांच्या मोटर्स जाऊन उचलायच्या। तर असं जे आज चालू होतं तर त्याच्याबद्दल आम्ही आयुक्तांना व्हिडिओ दाखवल्यानंतर आयुक्तांनी देखील आम्हाला सांगितलं की याच्यावरती त्वरित कारवाई करण्याचं हे करू म्हणून। कारण की हे जे अधिकारी बसलेले आहेत हे 5-5 वर्ष होऊन गेले तरी अधिकारी बदली होत नाही। म्हणजे यांचं आणि इथलं लोकल जे आहेत पाणी माफिया आहे यांचं साठवलोटं इतकं आहे की यांना अनेक वर्ष झाले, म्हणजे 2 वर्षामध्ये एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे। पण हे अधिकारी असतील किंवा हे कॉन्ट्रॅक्टचे जे लेबर्स आहेत हे कायमस्वरूपी इथे आहे आणि यांचं पूर्ण साठवलोटं असल्यामुळे नागरिकांना याचा नाक त्रास होत आहे आणि जिथे लिगल कनेक्शनने पाणी पुरवलं जात नाही इथे हे माफिया लोक आहेत हे वेगळे यांची यंत्रणा चालवून त्यातून पालिकेचंच पाणी वापरतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याचा पैसा हे स्वतःच्या खिशामध्ये टाकतात।
या सगळ्या गोष्टी आम्ही आयुक्तांच्या नजरेस आणून दिल्या. परत जलकुंभ दिव्यामध्ये नाही आहे, जे आहे ते वापरात अजूनपर्यंत म्हणजे गेली मला वाटतं त्यांना 15 वर्ष होतील आता जलकुंभ बांधून, पण त्यांचा कोणता वापर सध्या स्थितीत सुरू नाही आहे. त्याचबरोबर नवीन वस्तींमध्ये जे जलकुंभाची व्यवस्था नाही आहे, तर ज्या आरक्षित जागा आहेत त्यामध्ये अतिक्रमण होण्यापेक्षा तिथे ते त्वरित थांबून त्या ठिकाणी जलकुंभ वगैरे पालिकेने उभारावे. याबद्दल बरीचशी चर्चा झाली आयुक्तांच्या, आणि त्यांना आम्ही हेही सांगितलं की तुमचे अधिकारी किती आले तरी आमचे विभागाध्यक्ष जे आहेत प्रकाश पाटील, हे काय आंदोलन थांबवणार नाहीत. तुम्ही स्वतः एकदा दिव्याला भेट द्या, वस्तुस्थिती जाणून घ्या, त्यानंतर समाधानपूर्वक जर तुमच्याकडनं आम्हाला उत्तरं मिळाली तर आम्ही आमचं उपोषण ते मागे घेण्याविषयी प्रकाश पाटील यांच्याशी बोलू, असं आम्ही त्यांना हे करू. आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या बदलीचं इथे बोलले की उद्याच आम्ही त्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घेऊ, असं आम्हाला तरी सांगण्यात आलं. आता आपण वाट बघूया की आयुक्तांकडनं या संदर्भात कोणत्या गोष्टी केल्या जातात.